मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात. तर नोंदणी कशी करायची आणि ज्या व्हॅकन्सी असणार आहे ह्या हळूहळू साईटवर उपलब्ध करणे सुरू आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना या 6 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तरच तुम्ही यासाठी नोंदणी करू शकता, कारण हे एक प्रशिक्षण आहे आणि हे 6 महिन्यासाठी देण्यात येत आहे. तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे अकाउंट क्रिएट करून ठेवायचे आहे, कारण सरकारकडून जशा व्हॅकन्सी साईटवर उपलब्ध झाल्या तर तुम्ही त्या डिपार्टमेंटसाठी अप्लाय करू शकता. तर यामध्ये व्हॅकन्सी लिस्टसुद्धा ऑप्शन दिलेला आहे आणि यामध्ये संपूर्ण अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेले आहे. जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर टॉप पोझिशनला जे ऑप्शन आहे त्यामध्ये इंटर लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे अकाउंट म्हणजे साईनअप करून घ्यायचं आहे, म्हणजे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. जर ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले असेल आणि यूजर आय डी आणि पासवर्ड असेल ते विद्यार्थी डायरेक्ट यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतात. तर ज्यांचे रजिस्ट्रेशन नाही आहे ते विद्यार्थ्यांनी साईनअपचे ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल, जेणेकरून तुम्ही इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सेंड OTP करा आणि OTP तिथे फिल करा. OTP टाकल्यानंतर तुमच्या आधारवरची संपूर्ण इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला दिसून पडेल. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आणि तो पासवर्ड तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही जे पहिलं पेज आहे रजिस्ट्रेशन पेज हे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून करू शकता आणि तिथून तुम्हाला सेंड OTP करावा लागेल. तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, कारण ही जी प्रोसेस आहे ही आधार बेस्ड प्रोसेस असणार आहे. मोबाईलवर जे OTP येईल तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोफाईलवरून येऊन जाणार. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. मोबाईल नंबर आणि एक पासवर्डसुद्धा सेट करायचा आहे. तर पासवर्ड व्यवस्थितरित्या असणं गरजेचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही OTP टाकला तर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे, जो मोबाईल नंबर टाकायचा आहे, जोही टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. कोणताही करा, परंतु तो नोट करून ठेवा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. किंवा तुम्ही रेग्युलरली जो पासवर्ड यूज करता तो पासवर्ड इथे सेट करा आणि सबमिट बटनला क्लिक करा. सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर तुमचे तात्पुरते अकाउंट क्रिएट होणार. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होणार. त्यानंतर तुम्ही जो यूजर नेम म्हणजे यूजर नेम तुमचा आधार कार्ड नंबर असणार आहे. त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा. यूजर नेम आधार कार्ड असणार आहे तुमचं आणि पासवर्ड तुम्ही जो सेट करून ठेवलेला आहे जस्ट तो पासवर्ड तुम्ही टाकून इथे लॉग इन करून घ्यायचा आहे सर्वप्रथम. त्यानंतर आपण आपले प्रोफाईल रेडी करणार. लॉग इन करत असताना तुम्ही जेव्हाही लॉग इन करणार तेव्हा तुम्हाला जो आधार कार्डला नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येणार. तो OTP तुम्हाला टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, कारण ऑथेंटिकेशन करणं हे गरजेचं राहणार आहे. तर आतासुद्धा तुम्हाला एक OTP आला असेल तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय OTPला क्लिक करून तुम्ही लॉग इन करणार. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसून पडेल. त्यानंतर लेफ्ट साईडला माय प्रोफाईलचं ऑप्शन आहे. माय प्रोफाईलला आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ज्या स्टेप दिलेल्या असेल 5 किंवा 6 त्या संपूर्ण स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे. जसं की मोबाईल नंबर, तुम्ही एक्स्ट्रा मोबाईल नंबर ॲड करू शकता. त्यानंतर तुमची ईमेल ID तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर इथून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, जेही तुमची कास्ट असेल यामधून तुम्हाला सिलेक्ट करायची SC ST OBC NT. त्यानंतर तुमची पोटजात, तशी तुमची कास्ट असल्यानंतर OBC असेल कुणबी, SC असेल महार मांग, जेही असेल तुमची कास्ट तुम्हाला यामधून सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटसमध्ये सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे यामधून सिलेक्ट करा. त्यानंतर नॅशनॅलिटी, त्यानंतर रिलिजियन, यामधून तुम्हाला संपूर्ण अपडेट म्हणजे जेही ऑप्शन दिलेले आहे हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या फादरचे नेम विचारले आणि मदर नेमसुद्धा विचारले आहे, तर यामधून तुम्हाला ते सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही 10वीच्या मार्कशीटवर जसे आहे तशा प्रकारे टाकू शकता. तर इथून तुम्हाला जे नॅशनॅलिटी आहे इंडियन सिलेक्ट करा आणि रिलिजन तुम्ही हिंदू, बुद्धिस्ट, शीख, जैन जेही असेल ते तुम्ही यामधून सिलेक्ट करू शकता. तर या प्रकारे संपूर्ण जे पहिलं पेज आहे हे तुम्हाला चेक करून व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आणि त्यानंतर अपडेट ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे पहिली स्टेप ही तुमची कंप्लीट होणार. त्यानंतर बघू शकता ॲड्रेस डिटेल्समध्ये तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेस टाकायचा आहे. जोही तुमच्या आधारवर ॲड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला परमनंट ॲड्रेससुद्धा विचारण्यात आलेला आहे. जर तुमचा सेम असेल तर तुम्ही तिथे एक चेकबॉक्स दिलेला आहे, त्या चेकबॉक्सला जर क्लिक केलं तर दोन्ही याच्यामध्ये सेम ॲड्रेस तुमचा टाईप होऊन जाणार. तर अशा प्रकारे यामध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस टाकू शकता. तर संपूर्ण यामध्ये दिलेली स्टेप तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आणि त्यानंतर अपडेटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे.
जसं की पहिले जो ग्रुप आहे तुमचा, जर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन ITI 12वी यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर ग्रॅज्युएशन असल्यामुळे ते ग्रॅज्युएशन टाकलेलं आहे. त्यानंतर स्ट्रीम आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग जे असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर एज्युकेशनमध्ये BE, BTech, BSc, BCom या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची ब्रँच सब्जेक्ट कोणता होता, जसं कोणी BSc करत असेल केमिस्ट्रीमध्ये करू शकतात, इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर IT मध्ये करू शकतात, या प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पास असणं गरजेचं आहे, तर इथे पास. त्यानंतर तुम्हाला CGPA की पर्सेंटेज आहे या प्रकारे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पासिंग इयर टाकायचं आहे, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहे. जे तुमची मार्कशीट असेल त्या मार्कशीटवर संपूर्ण अपडेट दिलेली आहे, यामधून तुम्हाला पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचे मीडियम इंग्लिश मीडियम होतं, मराठी मीडियम होतं, यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करा. त्यानंतर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी, जेही तुमचं बोर्ड असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल, संत गाडगे बाबा आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे या प्रकारे, किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, यामधून तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर यामधून युनिव्हर्सिटीचे नाव सिलेक्ट करा, किंवा तुम्ही इथे टाईप करू शकता. जर ऑप्शन येत नसेल तुम्हाला सिलेक्टचं, तर तुम्ही इथे तुमची युनिव्हर्सिटी टाईप करू शकता. त्यानंतर इथे विचारण्यात येत आहे की बघू शकता, हॅव यू कम्प्लीट स्किल डेव्हलपमेंट कोर्स, इफ यस प्लीज स्पेसिफाय. तर स्किल डेव्हलपमेंट कोर्स जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला तिथे नमूद करायचं, नसेल तर तुम्ही तिथे नो करू शकता. पिरियड ऑफ रेसिडेन्स महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधीपासून राहत आहे तर तुम्ही त्या प्रकारे टाकू शकता. म्हणजे किती वर्षाचे आहे, बर्थपासून जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्ही जेवढ्या वर्षाचे असेल ते वर्ष तिथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे म्हणताय की तुम्ही जे असे काही स्कीम असतात जसे की ज्यामध्ये प्रशिक्षण दिले जाते, तर तुम्ही ते स्कीमचा लाभ घेतलेला आहे का, तर तिथे तुम्हाला नो करावं लागेल. आणि इथे विचारण्यात येत आहे की आर यू करंटली स्टडिंग, म्हणजे तुम्ही सध्या शिकत आहात का. कारण सध्या शिकत असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येत नाही. त्यामुळे तुमचं शिक्षण जे आहे ते तुम्हाला कंप्लीट असलेलं पाहिजे आहे. जसं की 12वी कंप्लीट असल्यानंतर तुम्ही शिक्षण घेत नसले पाहिजे, किंवा ITI नंतर शिक्षण घेत नसले पाहिजे, ग्रॅज्युएशन नंतर शिक्षण घेत नसले पाहिजे. अशा प्रकारे यामध्ये ऑप्शन दिला आहे. यामधून जोही तुमचा ग्रुप आहे, जसे की 12वी असेल तर फक्त 12वी टाका, ग्रॅज्युएशन असेल तर फक्त ग्रॅज्युएशन टाका, म्हणजे हायेस्ट एज्युकेशन टाका, जेणेकरून तुम्हाला जे स्टायपंड आहे हे तुम्हाला त्या लेवलवर मिळणार. तर अशा प्रकारे ऑप्शन फिल करून घ्या आणि अपडेटला क्लिक करा. बघू शकता क्वालिफिकेशन डिटेल अपडेट सक्सेसफुली. आता यानंतर तुम्हाला इथे तुमचं बँक अकाउंट टाकणं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे. जर तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन येऊन जाणार नाही आली तर तुम्हाला तिथून सिलेक्ट करता येणार. तर अशा प्रकारे संपूर्ण बँक डिटेल्स इथे ॲड करा आणि त्यानंतर सर्वात खाली अपडेटचं ऑप्शन दिलेलं आहे त्याला अपडेट करा, जेणेकरून तुमची बँक डिटेल्स सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स टाईपमध्ये क्लिक करा. यामधून तुम्हाला 5 डॉक्युमेंट्सचं ऑप्शन दिलेलं आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. जसे की लिव्हिंग सर्टिफिकेट, बँक पासबुक किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, बँक पासबुक, बर्थ सर्टिफिकेट, डोमेसाईल किंवा मग 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि एज्युकेशन सर्टिफिकेट, म्हणजे जेही तुम्ही डिग्री 12वी ITI डिप्लोमा असेल त्याबद्दलचे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहे. तर PDF स्वरूपामध्ये तुम्ही अपलोड करू शकता. तर यामध्ये दिलेले 5 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे सिरीज वाईज. सिरीज केल्यानंतर तुम्हाला ॲड डॉक्युमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही ॲड डॉक्युमेंट करा, म्हणजे तुमचे एका पाठोपाठ एक ॲड होत जाणार आणि अशा प्रकारे तुम्ही यामध्ये 5 डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. ॲड झाल्यानंतर बघू शकता डॉक्युमेंट ॲडेड सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला शो होणार. याच प्रकारे तुम्ही जसे एक डॉक्युमेंट आपण इथे अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला रिमेनिंग जेवढेही डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. प्रयत्न करा की तुम्ही जास्तीत जास्त डॉक्युमेंट हे ओरिजिनल अपलोड करू शकले पाहिजे, कारण जर झेरॉक्स टाकले तर तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल आणि स्टेप बाय स्टेप अपडेट करा, म्हणजे अपलोड करा. आणि त्यानंतर सर्वात खाली अपडेटचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्ही टाकलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे तुमचे सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर इथे तुम्हाला चेकबॉक्स दिलेला आहे आणि सबमिटचं ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही तुमचे प्रोफाईल लॉक करणार. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रोफाईल बनवू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला असे जे प्रोफाईल आहे ही प्रोफाईल तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे. एकदा प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर एडिट होणार नाही आणि याला सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर तुमचे प्रोफाईल रेडी आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला आता ज्या व्हॅकन्सी राहतील त्या व्हॅकन्सीला तुम्ही अप्लाय करू शकता. तर आता व्हॅकन्सी साईडवर उपलब्ध होणे हे सुरू झालेलं आहे आणि जशा जशा नवीन नवीन व्हॅकन्सी येत राहतील डिपार्टमेंट वाईज त्याबद्दलचे अपडेट तुम्हाला संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर व्हॅकन्सी कसे सिलेक्ट करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. बघू शकता ॲप्लिकेशन अपडेट सक्सेसफुली, म्हणजे आपले प्रोफाईल हे फायनली क्रिएट झालेले आहे. अप्लाय फॉर इंटर्नशिपचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे.
तिथे क्लिक केल्यानंतर आपल्या जेही आस्थापना आहे त्या आस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती दिल्या जाणार. यामधून तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे. डिस्ट्रिक्ट चूज केल्यानंतर तुम्हाला बाजूला जे ऑफिसेस असतात महाराष्ट्रामधले जिल्ह्यावाईज, तिथले ऑफिसचे नाव तुम्हाला दिसून पडेल आणि त्यासमोर तुम्हाला किती व्हॅकन्सी आहे आणि व्हॅकन्सी आहेत किंवा नाही हे तुम्हाला संपूर्ण अपडेट इथे दिसून पडणार आहे. आणि इथून तुम्ही अप्लाय करू शकता, डायरेक्ट अप्लाय करू शकता. आणि ज्यांच्याकडून तुम्हाला ॲक्सेप्ट होईल, ॲक्सेप्ट झाल्यानंतर एम्प्लॉयर रिस्पॉन्सचं जे ऑप्शन आहे तिथे तुम्हाला ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्याप्रकारे मेसेज येणार, मेल येणार. आणि एम्प्लॉयर रिस्पॉन्समध्ये जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला जे आलेलं म्हणजे कोणत्या कंपनीनं जर तुमचं अप्लाय केल्यानंतर जर ॲक्सेप्ट केलं तर तिथे तुम्हाला परत स्वतः तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे का त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज सर्व चेक करू शकता. तर इथे संपूर्ण ऑप्शन दिलेला आहे. तर या प्रकारे तुम्ही त्या व्हॅकन्सीसुद्धा चेक करू शकता. किंवा तुम्हाला जर माहीत असेल कोणत्या ऑफिसमध्ये व्हॅकन्सी आहे त्यांच्याकडून जर माहीत झालं आणि तुम्हाला जर तिथे प्रशिक्षण करायचं असलं तर तुम्ही त्यांना विचारूनसुद्धा त्या ऑफिसला अप्लाय करू शकता. तर बघू शकता इथून तुम्ही तुमची डिस्ट्रिक्ट चूज करा. त्यानंतर इथून तुम्ही ऑफिसचे नाव आहे, जर तुम्हाला माहिती आहे कोणत्या ऑफिसला जागा आहे तर डायरेक्ट ऑफिसचं नाव शोधून तुम्ही त्या ऑफिसला अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे ही एक अपडेट आहे. आपल्यापर्यंत ज्याही व्हॅकन्सी आता डिस्प्ले होतील, व्हॅकन्सीबद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली त्या ऑफिसला अप्लाय करू शकता. तर डिस्ट्रिक्ट वाईज व्हॅकन्सी उपलब्ध होणे सुरू झालेलं आहे. तर नवीन विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे, अप्लाय करू शकतात. आणि यामध्ये फक्त एकदा तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. आणि काही विद्यार्थ्यांनी जर रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं असेल मागच्या वर्षी तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. फक्त प्रशिक्षण घेतलेलं पाहिजे नाही. जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं नसेल तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघू शकता असे तुम्ही ऑफिसचं नाव येऊ शकते. इथे मिनिमम आणि मॅक्झिमम एज, व्हॅकन्सी स्टार्ट, व्हॅकन्सी एड आणि इथे अप्लाय फॉर व्हॅकन्सी असं ऑप्शन आहे. तर इथून तुम्ही अप्लाय केलं तर डायरेक्टली त्या डिपार्टमेंटला तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून अप्लाय केलेलं आहे असं त्या आस्थापनांना माहिती पडणार. आणि त्यांना जर प्रशिक्षणार्थ्यांची गरज असेल तर ते तुमचं प्रपोजल ॲक्सेप्ट करेल आणि त्यानंतरची पुढची जी प्रोसेस असेल ती असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नवीन विद्यार्थी अप्लाय करू शकतात. व्हॅकन्सी आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांना जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही या प्रकारे तुमचे जेही अकाउंट आहे हे क्रिएट करून ठेवा. व्हॅकन्सी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, जर नसेल तर व्हॅकन्सी आल्यानंतर त्याबद्दलचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.